गुड मॉर्निंग गाईज. सकाळ सकाळी मामाने काहीतरी न्यू रेसिपी बनवली. ती मामालाच विचारूया रेसिपीचं नाव कळत्या. मामाने काही नवीनच प्रकारचा नाश्ता बनवले. मामा कुठला युपीवाला नाश्ता नाश्ता करून झाला ना. बाहेर आल्यावर ना बघता तर मैथिली कवरी शानी आहे बघा. बुट्टा पुशीत घेतल्या नाही तर बुट्टा पुसून झाल्या ना. शाळेची तयार केली ना. आता मेहंदी कारीत घेतले. शाबास बेटा. काराचीच कणाला दवायला लागेल ते लगेच. चाले शाले आम्ही मैथिलीला शाली नाकारला ना. आम्ही दोघी गेलो फिरायला. कारण की मैथिलीला सांगला ना मैथिली शालीन जात नाही. त्याच्या मुलं लगेच रिक्षा भेटली ना. आम्ही गेलो मनपसंतमध्ये. आम्हाला मिठाई जेवायची होती ना. या बायकांचा ना काहीतरी वेगळाच चाललेला इथं एकच भाऊ तरी पण या बायकांना त्याशी भाव करीत होत्या ना. आम्ही गुलाबजामुन घेतला. 80 बायकांचा चाललेला माहिती आहे. जी 100ला वस्तू होती ती 80ला मागित होती ना. लगेच घरा गेलो जेवण करून घेतला. त्याच्यानंतर गुलाबजामुन घेतलेलं. गुलाबजाम खावायला घेतल्या ना मामानी दही मध्ये गुलाबजाम खात घेतले. चांगला लागते बोलते. मस्त. मैथिली आली ती शाळ्यांच्या. मैथिली सांगते भूक लागली नाही. हिला सफरचंद कापायला दिलं तर पाहुणा पळून जावाचा असं सफरचंद कपल्या ना. लगेच घेतली मॅगी खावाला. आम्ही ना मॅगी खाल्ली ना. गेलो बाजारांच्या भाजी जेवायची होती तर इथं मामा दिसलीला. मामाला बोललो मिकी माऊस झाले तर मना पण बसव. तर बोलते आपलाच जा बोलते बस जा मना जेतील का तरी काही पण ना. मैथिली बोलते मी जाता. मग मैथिली गेली मिकी माऊसमध्ये. तोपर्यंत ही बसलेली. तोपर्यंत मामा बोलली की आपण भाजी जेवून येऊ. चल लगेच भाजी घेतली ना. गेलो मिरच्या जेवायला. मामाने इशा मिरच्या घेतल्या. टिक्का बोलते. तिला सांगते खाऊन बघ बोलते मिरच्या. माझ्या हाताचे असणार टांबोटा एक भाजी जेवून झाली ना. लगेच आम्ही चाट खावायला बसलो. पहिल्यांदाच मी खालती पण भार लागत होती. लगेच आम्ही दोघी घरा आलो. निघलो बस स्टॉप गणाला गेलतो. आईस्क्रीम खावायला गेलतो. जेवल्या काहीतरी गोरगोर भज्यांना. ही जेवायच्या अगोदरच आईस्क्रीम खात होती बघा इथं. आम्ही चायनीज आणलेला आणि जेवायला पण होता. मीनी थोडासा चायनीज खाल्ला. ही बोलते मला नको काहीच. मीनी पण घेतला. लगे कोण खावायला. इथं ना ब्लॉगचं इथंच एंड करता. बाय बाय.